नाल्याचा म्हणजे बंदिस्त करून शनी संपूर्ण पाणी आमच्या गावामध्ये गेलेलं आहे त्या नाल्याचं. आता ना आम्हाला इथं राहायला पण नको, जगायचीच राहिले नाही. कोंबड्या बिंबड्या आमच्या बुडून मेल्या पाण्यामध्ये, धान्य भिजलं. माळींचा पुढचा भाग हा कोळावडे गावठण मुळशी तालुक्यातील होऊ शकतो. आणि परवा जो अनुभव आला तो आम्ही आता मरणारच होतो. जसं माळींचं झालं तेच आमच्याकडे होणार की काय आम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं मुळशी तालुक्यातील एक सुंदर गाव कोळावडे. पण या गावात 2 दिवसांमागे एक भयानक रात्र आली. ती रात्र म्हणजे डोंगराचं पूर्णपणे नैसर्गिकरित्या खाली जाणारं पाणी आणि मालवा लोकांच्या घरामध्ये घुसला. याआधी असं काही घडलं नव्हतं, पण हे अचानक का घडलं याच्या मागे खूप मोठं कारण होतं. हे कारण नक्की काय होतं ते आपण आज आपल्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. त्या गावात जाणार आहोत, गावकऱ्यांमार्फत पूर्णपणे परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आणि ते नक्की कशामुळे घडलं हे तुम्हाला दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक शांत गाव मुळशी तालुक्यातील कोळावडे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या भागात दरवर्षी पाऊस येतो, तो समृद्धी घेऊन. पण नुकताच एक असा दिवस आला ज्या दिवसाने गावकऱ्यांकडून सगळंच हिरावून घेतलं. टेकडीवरून अचानक पाण्याचा प्रवाह नाही तर हजारो टन चिखल थेट लोकांच्या घरात घुसला. पण हा फक्त निसर्गाचा कोप होता की यामागे माणसाची हाव लपली होती? आज आपण याच प्रश्नाचं सत्य शोधणार आहोत. आपत्ती नेमकी कशी होती हे समजून घेण्यासाठी आम्ही थेट त्या दिवसाचा थरार अनुभवलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. स्थानिक रहिवाशांच्या मते असा पूर त्यांनी आयुष्यात कधीही पाहिला नव्हता. नुकसान फक्त पैशाचं झालेलं नाही तर अनेक कुटुंबांचा हक्काचा आरसा एका दिवसात हिरावून गेला होता. पण या सगळ्या विध्वंसाच्या मागे एक गंभीर आरोप समोर येतोय. तो आरोप म्हणजे गावाला लागून असलेल्या टेकडीवर झालेलं बेसुमार उत्खनन. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर कोळावडे हे गाव एका मोठ्या टेकडीच्या पायथ्याशी वसलेलं आहे. पावसाचं पाणी टेकडीवरून नैसर्गिक ओढ्याद्वारे खाली वाहून जाणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अधिकृत हवामान अहवालानुसार त्या दिवशी त्या भागात अत्यंत तीव्र वेगाने मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर जास्त होता हे सत्य आहे, पण प्रश्न असा पडतो की फक्त पाणी येण्याऐवजी एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती खाली कशी आली? गावकऱ्यांच्या बोटांचा रोख टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या खासगी जमिनीकडे आहे. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की गेल्या काही महिन्यात खासगी विकासक गुंतवणूकदारांनी रिसॉर्ट किंवा इतर प्रकल्पासाठी काही टेकडीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं आहे. झाडं तोडली गेली, डोंगर पोखरले गेले आणि तिथली माती मोकळी झाली. ग्रामस्थांचा दावा टेकडीवरील बांधकामामुळे माती सैल झाली याकडे आहे. सदर्व हे पाणी नाल्याने संपूर्ण नदीला जायचं, पण पार्टीवाल्यांनी हे रस्ता केल्यानंतर हा इथं लेवल झाल्यानंतर ते पाणी संपूर्ण आमच्या गावाच्या दिशेने पळायला लागलं. इथं मुरी न टाकल्यामुळं हे पाणी गावच्या दिशेने जाऊन शेनी संपूर्ण गावामध्ये घरातनी पाणी घुसलं. नमस्कार, मी गणेश तुकाराम उभे, राहणार कोळावडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आज माझं वय जवळजवळ 45 वर्ष आहे आणि 45 वर्ष अगदी खूप सुंदर असणारं आमचं हे गाव, अगदी निसर्गाने परिपूर्ण असणारं गाव. परंतु या गावावरती परवा रात्री जणू काही काळाने घाला घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. रात्री जवळजवळ 7:45 ते 8च्या सुमारास अचानक गावामध्ये पाण्याचा एवढा मोठा लोंढा आला की परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. लोक बेसावध असताना अचानक आजूबाजूला पाणी पाहिल्यामुळं लोकांची पळापळी झाली आणि लोक अस्तव्यस्त पडलेले आपले सगळं साहित्य, सामान, कडधान्य जे असतील ते गोळा करायला लागले आणि सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले. परंतु परिस्थिती एवढी भयानक होती की जणू काही ओढ्याचं, नाल्याचं
स्वरूपच आमच्या गावामधल्या साध्या गटारांना सुद्धा आलं होतं. आणि मग ही अशी परिस्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती अजूनपर्यंत 45 वर्षामध्ये मी कधी पाहिली नव्हती. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे आमच्या गावामध्ये गावाच्या वरच्या बाजूला झालेलं मोठ्या प्रमाणात मातीचं उत्खनन. एवढ्या मोठ्या प्रमाणात मातीचं उत्खनन झाले आणि ती माती अगदी लूज आहे. त्या लूज मातीमध्ये पाण्याचा प्रवाह शिरून ती माती लूज होते आणि ती आपली जागा हळूहळू सोडते. आणि ती जागा हळूहळू सोडते आणि अशी आम्हाला भीती वाटते की ती माती कदाचित आमच्या घरांची जागा तर घेणार नाही ना. कदाचित माळीन ह्या जे आपल्याकडं घडलं त्या माळिण्याची पुनरावृत्ती आमच्या कोळावड्यामध्ये भविष्यात होऊ शकते, असं भीती लोकांमध्ये अजूनही निर्माण झाली आहे. आमचं भाग्य असं की ह्या सर्व घटना आम्ही सावध असताना झाल्या. एक दिवसा झाली आणि एक अगदी संध्याकाळी 8च्या सुमारास झाली. जर लोक बेसावध असती तर आज आमची वित्तहानी तर झालीच आहे, परंतु आमची जीवितहानीसुद्धा झाली असती. आणि याला पूर्ण जबाबदार वरती झालेलं उत्खनन आणि ह्या उत्खननाकडं दुर्लक्ष केलेलं प्रशासन आहे. कारण दिनांक जवळजवळ 3/6/2026 आम्ही तहसीलदारांना सर्व गावकऱ्यांनी एक अर्ज दिला होता की आमच्या गावाच्या वरती असं उत्खनन झालं आहे आणि अगदी लूज माती आहे आणि ती माती कधीही खाली येऊ शकते. परंतु प्रशासनाने अगदी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षपणामुळं आमच्या पूर्ण गावामध्ये ही माती आली आणि अनाहत म्हणजे अगदी गोरगरिबांना ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. त्याचबरोबर अगदी ह्या डेव्हलप झालेल्या जागेच्या शेजारी गट क्रमांक 9 हा वन खात्याचा गट क्रमांक आहे. त्या वन खात्याला सुद्धा आम्ही कळवलं होतं की तुमच्या बाजूला एवढी मोठी डेव्हलपमेंट होती आहे, एवढी मोठी वृक्षतोड होती आहे. वन खात्याने आलं, थोडे चातुर्मतर त्यांचे काय हे केले असेल आणि त्या कारवाईकडे दुर्लक्ष केलं. अगदी गोरगरिबांना बांधावरती झाडं जर तोडायची झाली तर ती लोक येऊन आमच्या कोयते आणि कुऱ्हाडी जर जप्त करत असतील तर ह्या मोठ्या गडगंज संपत्तीवाल्यांच्या पुढं ते का नतमस्तक होतात हे काय मी सांगू शकत नाही. परंतु आता असं वाटायला लागलं की आपल्याला कुठलंही प्रशासन कुठलंही सरकार हा वाली राहिला नाही, आपणच रक्षण करण्याची गरज आहे. मला तर असं वाटतंय माळींचा पुढचा भाग हा कोळावडे गावठण मुळशी तालुक्यातील होऊ शकतो आणि हे झाल्याशिवाय राहणार नाही अशी इथल्या समस्त ग्रामस्थ मंडळी आणि आमच्या सगळ्या तरुण वर्गांची ही म्हणजे पूर्ण खात्रीच झालेली आहे. आणि ही गोष्ट आम्हाला कळाली होती अगोदर की असं होऊ शकतं. आमच्या तरुण मंडळी एकत्र येऊन आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवली होती ढेकळ 1 ढेकळ 2 की हे झालेला प्रकार पाहून आम्हाला वाटत होतं की ह्या गोष्टी घडतील. परंतु नियतीचा फेरा असा म्हणावा लागेल की ती गोष्ट सत्यात उतरली आणि खऱ्या अर्थानं आमचं ढेकळ 2 हा आमच्या गावावरतीच पलटला आणि ती परिस्थिती आमच्याच गावामध्ये निर्माण झाली. आम्हाला सगळं काढायची पाळी आली, गाव वाहून जायची पाळी आली. बघा हे सगळं खवली वाहून आले वरच. हे आमचं मुळशी तालुक्यातील कोळावडे गाव. गावाच्या वरती अख्खे डोंगर पोखरले. प्रशासनाला वारंवार कळवूनही कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी फिरकला सुद्धा नाही. रात्री गावामध्ये पूर्ण डोंगर वाहून खाली येऊन पाणी घुसलं, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. जीवितहानी झाली नाही एवढंच भाग्य आहे. आणि जर प्रशासनाला जीवितहानी होण्याचीच वाट बघायची असेल तर मात्र मला वाटतं आपलं दुर्दैव आहे. हा तेव्हा झोपलो होतो आम्ही, एवढ्या रात्रीला पाणी आलं. निखंड राडा होता, पाय ठेवायला जागा नाही. मला तो वैतागली सकाळ धरून काढीते. या काय या बाया सांगतील ना. आता ना आम्हाला इथं राहायला पण नको, जगायचीच राहिलं नाही आम्ही. आपल्या घरामध्ये माती आली आणि गाळ वगैरे आणि दगडी आणि आम्ही नंतर लय साठलं. त्याच्यानंतर आम्ही दरवाजाला पत्रा लावला आणि पाणी कसं तरी थांबवलं. 3 दिवस झाला आम्ही कचरा काढतोय घरात.
मी रामचंद्र उभे कोळावड्यामध्ये माझा जन्म झाला आहे. माझं वय आत्ता 59 वर्ष आहे. 59 वर्षामध्ये असं कधी घडलेलं नाही आहे. आमच्या इथं जरी गर्दीमध्ये घरं असली तरी सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. पण आत्ता हे 1-2 वर्षापासून असं वातावरण झालं की म्हणजे डोंगरामध्ये म्हणजे असं अनधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता त्यांनी ते वरती माती उकरलेली आहे. आणि पाऊस पडल्यानंतर आमच्याकडे पाऊस जास्तीच पडतो. पाऊस पडल्यानंतर ती माती एका मिनिटात खाली येते आणि ती कधी येते रात्री दिवसा कधी पण म्हणजे असं भीतीनेच राहतो आहे आम्ही इथं. 60 वर्षामध्ये आम्हाला कधी अनुभव नाही आला असा एवढ्या 1-2 वर्षामध्ये अनुभव येतो. आणि परवा जो अनुभव आला तो आम्ही आता मरणारच होतो. जसं माळींचं झालं तेच आमच्याकडे होणार की काय. आम्ही सगळे तरुण मंडळी म्हातारी मंडळी राहतो इथं आणि आमच्याकडे लाईट पण नसते. त्या अंधारामध्ये कुठं जायचं माहिती नाही. त्याच्यामध्ये साप बीप सगळे त्या मातीवरच्या बरोबर दगडी मातीवरती साप पण येतात. इतकं म्हणजे जायचं कुठं पळायचं कुठं. तर ते ह्याच्यावरती प्रशासनाने काहीतरी योग्य ती कारवाई करावी. रात्री एवढा मुसळधार पाऊस झाला की त्या पावसानं ती आमची पूर्णपणे भिंत पडली. असं कधी 30 वर्षामध्ये माझं आज 30 वय, त्या 30 वर्षामध्ये असं कधी झालं नव्हतं. परंतु रात्री एवढा मुसळधार पाऊस झाला की त्यामध्ये डोंगराची माती पूर्णपणे गावामध्ये घुसून पूर्ण गावाचं नुकसान झालेलं आहे. तर प्रशासनानं किंवा बाकी सर्वांनी यावरती दखल घ्यावी. कोळावड्याची ही कहाणी फक्त एका गावाची नाही. हा प्रश्न प्रत्येक डोंगर, प्रत्येक गाव आणि प्रत्येक विकास प्रकल्पासमोर उभा आहे. कारण निसर्ग इशारा फक्त एकदाच देत नाही, पण आपण तो किती वेळा दुर्लक्षित करतो हे मात्र आपल्या हातात आहे.